नमस्कार, गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपल्याला भेटली आहे ताजी ताजी मेथीची भाजी. 2 जोड्या आपण आणलेल्या आहेत. मेथीची भाजी घेताना लाल कोर असलेली पानं असतात, ती शक्यतो घेतली तर भाजी अतिशय चविष्ट बनते. शहरामध्ये शक्यतो मेथीची भाजी खूप कमी प्रमाणात भेटते. हिवाळ्यामध्ये लसणातली भाजी असते, ती चविष्ट भाजी असते. हे पहा, लाल कोर तुम्हाला रेड कलरची ही लीफ आहेत ते दिसत आहेत इथे. तर प्रयत्न करायचा शक्यतो जर भाजी अशी लाल कोर असलेली भेटली तर ती चविष्ट भाजी असते. तर मला आता या 2 जोड्यांपैकी एक भेटली आहे तशी, आणि दुसरी नॉर्मल आहे, एकदम ग्रीनच पानं आहे तिची आणि मोठी मोठी वाढलेली. एक आहे छान अशी लाल कोर असलेली मस्त. तर भाजी अशी नेसून घ्यायची मस्त. मी आता दोन्ही जोड्या नेसून घेतल्या आहेत इथे छान. ॲक्च्युली मी अगोदरच्या दिवशी नेसून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही आता करणार आहे. तर चला, दुसऱ्या दिवशी सकाळी डब्यासाठी आपण ही बनवणार आहोत. खूप कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही भाजी असते. तर येथे आपण घेतल्यात हिरव्या मिरच्या, शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत, कच्चे घातले तरी चालतात मेथीच्या भाजीला. आणि आपल्याला लागणार आहे भरपूर लसूण, तो सोलून घेतला आहे आपण, आणि जिरं. आता दुसऱ्या दिवशी आपण ही मेथीची भाजी काढून घेतली, फ्रीजमध्ये ठेवली होती. तर आता हिला आपल्याला धुवून घ्यायचं आहे. मेथीची भाजी धुताना कधी पण मोठं भांडं घ्यायचं. मोठ्या भांड्यामध्ये कमीत कमी 3 वेळा तरी भाजी धुवून घ्यायची. कीड असते भाज्यांना, केमिकल देखील फवारलेले असतात. आणि पावसाळ्यात तर पालेभाज्या खूपच काळजीपूर्वक खाव्यात. आता ही आपण उन्हाळा सुरू झालेला आहे, उन्हाळ्यात खातो आहे, तरी देखील मी इथे 3 पाण्याने धुवून घेते. आणि धुण्यासाठी देखील एक मोठा टोप मी इथे घेतलेला आहे. भरपूर पाण्यामध्ये व्यवस्थित पालेभाज्या धुता येतात, म्हणजे त्याच्यात काही केमिकल असतील, किडे वगैरे असतील तर ते निघून जातात. तर इथे मी स्वच्छ अशा 3 पाण्याने भाजी धुवून घेतलेली आहे. प्रत्येक वेळेस स्वच्छ पाणी घेतलं आहे. प्रयत्न करायचा मोठंच भांडं घ्यायचा, त्याच्यामध्ये व्यवस्थित ती धुता येते. चला, आता 3 पाण्याने ही भाजी आपली धुवून झालेली आहे. आणि त्याच्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत. तर वाटण करताना आपण हिरव्या मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत त्याचे देठ काढून, आणि भाजलेले शेंगदाणे आहेत. कच्चे भाजीला घातले शेंगदाणे तरी देखील चालतात, भाजी उग्र होत नाही. आणि जशी आपण जेवढी मेथीची भाजी घेतली आहे त्या प्रमाणात मिरच्या आणि लसूण, 2 गड्ड्या लसूण घेतला. जे लसूण पाकळी असते मोठी ती, म्हणजे 20-25 पाकळ्या तरी लसणाच्या हव्यात. तर आता ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तिखट मिरच्या आहेत. या भाजी ही तिखट आणि लसूण जास्त असेल, थोडं जास्त जिरं, तेलही थोडंसं जास्त घालायचं. मीठ देखील 2 दाणे जास्त असलेलं चालतं. तर मिरच्या देखील मी चांगल्या धुवून घेतल्यात. हा आहे भरपूर सोलून घेतलेला लसूण देखील गावरान लसूण आहे. तर मिरच्यांचे मी देठ काढून घेते. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पहिल्यांदा जे शेंगदाणे घेतलेले आहेत ते ओबडधोबड फिरवून घेऊयात, चालू बंद करत. जर तुमच्याकडे खलबत्ता वगैरे असेल तर त्याच्यामध्ये देखील कुटून घेऊ शकता, त्याने देखील भाजी टेस्टी होते. तर आता मी पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्याला जे भाजून घेतलेले शेंगदाणे आहेत ते ओबडधोबड फिरवून घेते, कारण त्याच्यानंतर मग आपण मिरच्या आणि लसूण वाटला तर भांडं ओलवणार आहे. म्हणून आता जे शेंगदाणे आपण फिरवून घेतले ते वाटीमध्ये काढून घेतलेत. आणि आता मी लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेते. पाणी न घालताच वाटून घ्यायचं. हे पहा, चला तयारी झाली. आता गॅसवर कढई ठेवते, त्याच्यामध्ये देखील 2 पळी तेल घातलं आहे. जिरं देखील भरपूर घालायचं. भाजी तशी आपली 2 गड्ड्या आहेत, त्याच्यामुळे 1 चमचाभर जिरं मी इथे घातलं आहे. जिरं फुललं की लगेचच आपल्याला जे वाटण आहे आपलं, वाटणामध्ये फक्त काय आपण भरपूर लसूण वाटला आहे आणि हिरवी मिरची ती थोडीशी परतून घ्यायची. हिरवी मिरची आहे ती कधी थोडीशी परतूनच घ्यायची. तर भाजी जी आपण तिसऱ्यांदा होती ती टोपातच होती, त्या भांड्यामधनंच मी डायरेक्ट
कढईमध्ये टाकलेली आहे. तर एकदा कढईमध्ये भाजी घातल्यानंतर ती अर्धा मिनिट तरी मिक्स करायची नाही, कारण खालची बाजू थोडीशी खाली जाते, वाफेने लगेचच शिजते ही भाजी. आणि मग पलटी करून घ्यायची. आणि मिक्स करताना शक्यतो जो चमच्याचा दांडा किंवा लाकडाचा कलथा असेल त्याचा दांडा वापर करायचा त्याचा, म्हणजे ती कडू होत नाही. आता 2 दाणे मीठ देखील जास्त घालायचं या भाजीला, छान लागते ती. चवीनुसार मी मीठ घातलं आहे आणि मीठ घालून चमच्याच्या दांड्याच्या साहाय्यानेच मिक्स करते. या भाजीला शक्यतो जास्त मिक्स करत नाही तर ती कडू लागते लगेच, जेवढी जास्त आपण तिला हलवू तेवढी. तर आता हे शेंगदाणे आहेत, ओबडधोबड आपण कूट करून घेतलेला आहे तिचा, ते आता आपण घालून घेऊयात. शेंगदाणे घालून मी फक्त पसरवून ठेवते भाजीवर, लगेचच मी मिक्स नाही करत. आता जरा झाकण ठेवूयात, म्हणजे भाजीला पाणी सुटेल, थोडंसं भाजी ओलसर होईल आणि त्याच्यामध्ये भाजी चांगली शिजली जाईल. भाजीमध्ये मी थोडेसे कोळे कोळे देठ आहेत ते देखील घेतलेले आहेत. तर ते शिजण्यासाठी आपल्याला भाजीला थोडंसं पाणी सुटायला हवं, म्हणून मी झाकण ठेवलं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवला आहे. आता तिकडे भाजी जरा 2 मिनिट आपण शिजू देऊयात. तोपर्यंत भाजीवर खाण्यासाठी मी चपात्या करून घेते. तर चपात्या घाईघाईने पटकन करण्यासाठी गॅस व्हायला जाऊ नये म्हणून चपात्याचे गोळे करून घ्यायचे. जेवढ्या चपात्या आपल्याला लाटायच्या आहेत तेवढे. उंडे देखील तुम्ही करू शकता आणि मग गॅस चालू करू शकता. मी तवा तापेपर्यंतच गोळे तोडून घेतले पिठाचे आणि मग झटपट अशा चपात्या लाटून घेऊयात. चपातीबरोबर देखील ही भाजी छान लागते, मस्त लागते एकदम. ती भाकरीसोबत, ज्वारीच्या गरमागरम भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत. पण डब्याला चपातीबरोबरच ती खाल्ली जाते, कारण डब्याला जर भाकर दिली ती थोडी कोरडी कोरडी लागते. तर डब्यासाठी आपण आता इथे चपात्या करतो आहे. ही मेथीची भाजी तुम्ही ऑफिस डब्यासाठी देऊ शकता. मुलं देखील खूप आवडीने खातात आणि मेथीची भाजी खाणं खूप गरजेचं आहे. भरपूर कॅल्शियम भेटतं. बऱ्याच जणांना मेथीची भाजी आवडत देखील नाही, पण शेंगदाणे घालून केलेली मेथीची भाजी अतिशय चविष्ट लागते. कांदा टोमॅटो घालून आपण सगळ्याच भाज्या करतो, पण कधीतरी असे शेंगदाणे घालून केलेली भाजी करून पहा, खूप छान लागते. साधी सोपी आहे, झटपट होणारी आहे. आता चपाती भाजताना आपण 2 मिनिट झालेले आहेत, तर जो आपण शेंगदाण्याचा कूट वरूनच पसरून ठेवला होता तो भाजीमध्ये मिक्स करूयात. आणि जो भाजी खालचा गॅस आहे तो कमीच आहे, बारीक गॅसवरच आपण भाजी करून घेतोय आपण, कारण त्याच्यामध्ये पाणी घातलेलं नाही. पण मी झाकण ठेवलेलं, झाकणही तसं या भाजीवरती ठेवत नाहीत, पण मी भाजी खोडून घेताना त्याच्यामध्ये कोळे कोळे देठ घेतलेले आहेत, ते देठ शिजण्यासाठी म्हणून मी थोडा वेळ झाकून ठेवली भाजी. त्याच्यामुळे पाणी सुटलं आणि त्याच्यामध्ये ती चांगली शिजली जाईल. तर आता चपाती भाजता मी तिला देखील मिक्स करून घेते जरा एकदा. जो शेंगदाण्याचा कूट आहे तो सगळ्या भाजीमध्ये मिक्स करून घेऊयात. खूप कमीत कमी ही भाजी हलवून घ्यायची, जास्त हलवली तर कडू होण्याची शक्यता असते. बारीकच गॅस आहे आपला आणि तुम्ही बघू शकाल की भाजी चांगली ओलसर झालेली आहे, पाणी सुटलेलं आहे. झाकण ठेवलं होतं, मीठ टाकल्यानंतर भाजीला पाणी सुटलं. मस्त अशा चपात्या आपण करून घेतलेल्या आहेत. आता थोड्याशा भाकरी देखील करूयात, 1-2 भाकरी मी आता इथे करून घेणार आहे. तर त्याच तव्यावर आणि त्याच परातीमध्ये मी आता भाकरीचं पीठ मळून घेते. भाकरीचं पीठ आपण जेवढं जास्त मळतो, बाजरीची भाकरी मी आता इथे करते. बाजरीच्या भाकरीसोबत मेथीची भाजी अतिशय छान लागते. थोडं पाणी घालत हातावरती असं पाणी घालायचं, म्हणजे पीठ चांगलं मळता येतं. जे बिगनर्स असतात आणि बऱ्याच जणांना भाकरी करायची भीती वाटते, बिगनर्स असतात, ज्यांना सवय आहे ते तर एकदम आरामात कधीही भाकरी थापू शकतात एकदम झटपट. तर जे बिगनर्स आहेत, भाकरी करायला शिकत आहेत, तर त्यांच्यासाठी टिप्स मी सांगेल की पाणी थोडं घालायचं. अशा पद्धतीने हातावर पाणी घ्यायचं आणि थोडं घालायचं. तळ हाताचा वापर करत भाकरीला चांगलं मळून घ्यायचं. आता पहिल्यांदा काय होतं की चुलीजवळ खाली बसून भाकरी थापली जायची, दोन्ही हाताने चांगला जोर देत भाकरी थापली जायची, पीठ मळलं जायचं. पण आता आपण उभं राहून भाकरी थापतो, तर त्याच्यासाठी थोडंसं खाली ओलं कापड अंथरायचं
म्हणजे परात किंवा जे काही आपण ताट घेतलं आहे भाकरी बनवण्यासाठी ते इकडे तिकडे जास्त हलत नाही आणि आपल्याला व्यवस्थित भाकरीचं पीठ मळता येतं. तर भाकरीचं पीठ मळता मळता मी भाजी देखील एकदा हलवून घेतली आणि भाजी तयार झालेली आहे. गॅस मी बंद केला आहे, पण मी आता तुम्हाला जरा एक भाकरी थापून दाखवते. तर आपल्याला जेवढे आकाराची भाकरी थापायची आहे, माझा तर आता इथे तवा मोठा आहे त्याच्यामुळे मी तवा भरून भाकरी थापणार आहे. तर एक गोळा घेतला, गोल गोल करायचा त्याला. तर परातीवरती सुकं पीठ लावूयात, थोडंसं हाताला देखील लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि मस्त अशी एका हाताने भाकरी तुम्ही थापू शकता. पहिल्यांदा थोडी एका हाताने थापायची, थोडीशी मोठी झाली की मग तुम्ही अंगठ्यामध्ये अंगठा घालत अशा पद्धतीने दोन्ही हाताने सहज भाकरी थापू शकता. आणि भाकरीचं जे पीठ आपण मळून घेतो ते खूप पातळ देखील नाही करायचं, त्याच्यामुळे भाकरीचा नकाशा होतो आणि खूप घट्ट केलं तर मग भाकरीला चिरा जातात. आता जर खाली भाकर चिटकायला लागली तर मग भाकर थोडीशी वरती उचलून घ्यायची आणि सुकं पीठ थोडंसं खाली स्प्रिंकल करायचं आणि मस्त अशी भाकरी थापून घ्यायची. भाकरी थापून झाल्यानंतर जिथे थोडीफार जाड वाटते मध्ये किंवा कडेला तर तिथे थोडीशी प्रेस करून घ्यायची आणि मस्त अशी भाकरी तव्यावरती घालून घ्यायची. जी पिठाची बाजू असते खालची बाजू ती वरती आली पाहिजे अशा पद्धतीने. आणि भाकर तव्यावरती टाकली की लगेचच असं पाणी लावून घ्यायचं. पाणी शक्यतो प्रयत्न करायचा सगळ्या भाकरीला व्यवस्थित कडेला मध्ये व्यवस्थित लागलं पाहिजे. भाकर तव्यावर टाकल्यावर लगेचच पाणी याच्यासाठी लावायचं कारण तवा गरम असतो, भाकरी देखील लगेच गरम होते आणि मग नंतर व्यवस्थित पाणी लावता येत नाही, हाताला चटके बसतात. आणि लगेचच पाणी लावलं नाही तर त्या बाजूला क्रॅक जातात. जसं की दुष्काळ पडल्यानंतर जशी जमिनीला भेगा पडतात तशा भाकरीला देखील क्रॅक जातात, भेगा पडतात. तर चला, अर्धा मिनिट झाला आहे, भाकरीला मस्त पलटी करून घेतली. दुसरी देखील भाकरीचं पीठ मी मळून घेते, वरची भाकरी भाजते तोपर्यंत. तवा आपला जसा असेल, लोखंडाचा असेल तर लगेचच गरम होतं, ॲल्युमिनियमचा असेल जशा पद्धतीने असेल तसं टेम्परेचर आपण आपल्या तव्याचं कमी जास्त करत मस्त अशी भाकरी भाजून घ्यायची आणि वरची भाकरी भाजते तोपर्यंत सरावाने तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. सरावाने तुम्हाला अशा पद्धतीने एकाच वेळेस वरची भाकर भाजते तोपर्यंत खाली पीठ मळून दुसरी भाकर बनवता येऊ शकते. आता माझा गॅस मोठा होता, टेम्परेचर तव्याचं जास्त झालं म्हणून मी गॅस एकदम कमी केला आहे आणि तोपर्यंत पीठ मळून घेते की वरची भाकरी देखील व्यवस्थित खरपूस भाजली जाईल. चांगली खरपूस भाजावी, आतमध्येपर्यंत भाजावी, फक्त वरच्यावर करपू नये म्हणून गॅस बारीक करून ठेवला. तोपर्यंत चांगलं पीठ मळून, जेवढं पीठ आपण जास्त मळू तितकी छान भाकरी तयार होते. जर तुम्हाला दोन्ही हाताने भाकरी थापता येत असेल तर थापू शकता, दोन्ही हाताने पीठ देखील मळता येत असेल तर प्रयत्न करायचा. खाली कापड ठेवलं की परात इकडे तिकडे सरकत नाही. पीठ जेवढं मळायला तुम्ही कसरत घ्याल तेवढी भाकरी एकदम छान बनते, क्रॅक जात नाही, मस्त गोल होते. आणि बिगनर्स असाल तर पहिल्यांदा भाकरी छोटी छोटी करायचा प्रयत्न करायचा. भाकरी करणं अवघड नाही, सोपं आहे खूप. चपाती जशी करायला सोपी आहे तशीच. आणि ज्यावेळेस तुम्ही भाकरी शिकाल त्यावेळेस चपातीच्या ऐवजी भाकरी करायला तुम्हाला सोपं वाटेल, कारण चपाती करायला जास्त वेळ लागतो, तशी भाकरी खूप कमी वेळामध्ये थापून तयार होते. तर चला, वरची भाकरी भाजीपर्यंत म्हणजे खालची देखील भाकरी तयार झालेली आहे. खाली पीठ कमी पडते म्हणून मी थोडीशी भाकरी वरती उचलून पीठ देखील खाली थोडंसं स्प्रिंकल केलं. मस्त अशी मोठी, तवा मोठा आहे त्याच्यामुळे मोठी अशी भाकरी गोलगरी थापून घेतली आणि प्रयत्न केला की कडेला मध्ये ती जाड राहू नये म्हणून थोडीशी प्रेस करून घेतली. वरची भाकरी मस्त भाजली तर ती मी काढून घेतली. आता मी भाकरी जो पापुडा आणणार आहे तो जाळावरती आणणार आहे. जर मी लोखंडाचा तवा ठेवला तर तव्यावरच मी पापुडा आणते. तर आता तवा बाजूला ठेवून जी पहिली भाकरी होती तिला मी गॅसवर पापुड्यासाठी भाजून घेतलं आणि दुसरी भाकरी भाजण्यासाठी तव्यावर ठेवली. चला, ती देखील भाजून झालेली आहे. अशा पद्धतीने आजची आपली मेथीची भाजी चपाती आणि भाकरीसोबत तयार आहे खाण्यासाठी, डब्यासाठी. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत.
ब्लॉगसोबत. तोपर्यंत नमस्कार. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू व्हेरी मच. आणि आपली नेहमीचे टॅगलाईन सकाळी 40 मिनिट चालत राहा आणि गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉगचा आनंद आणि आस्वाद असाच घेत राहा. पुन्हा भेटूयात नवनवीन रेसिपीसोबत, ब्लॉगसोबत. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू.